नगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवरती ॲसिड हल्ला झालेला आहे आणि या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे। शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या विद्यार्थिनीचा अज्ञातांनी पाठलाग केला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला गाठत चेहऱ्यावरती ॲसिड फेकून तिकडून पळ काढलेला आहे। ॲसिडने चेहरा पोळल्याने ही विद्यार्थिनी वेदनेने कळवळू लागली आणि मदतीसाठी आरडाओरडा करू लागली। यानंतर उपस्थितांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं। तिकडे तिच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। आरोपी फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। एका मुलीवरती जर ॲसिड फेकलेला आहे याचा अर्थ आणि अशा घटना या राज्यात वारंवार घडत असतील तर देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री म्हणून अपयशी आहात। हे वारंवार आम्ही सांगतो आहोत। तुम्हाला थोडी जरी तुमचा आत्मा जिवंत असेल तर तुम्ही गृह खात्याचा त्याग केला पाहिजे। तुम्हाला वेळ नाही का? तुम्हाला जो वेळ आहे तो फक्त आपल्या राजकीय विरोधकांवरती सुडानं कशा कारवाई करता येईल, खोटे गुन्हे कसे टाकता येतील, बरं का, विरोधकांची कोंडी कशी करता येईल, दादागिरी कशी करता येईल, याच वेळ जातोय। कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अपयशी आहे। गंभीर बाब आहे, काल घडलेली घटना आहे आणि त्या मुलीचं आयुष्यच खराब व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून तिच्यावर जो औषधोपचार जो खर्च होणार आहे, प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, काय काय उपाययोजना कराव्या लागतील। नुसतं त्या अहिल्यानगरच्याच एका खाजगी हॉस्पिटलमध्येच ते उपचार होईल असं नाही। तिला मुंबईमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणून त्या मुलीचा संपूर्ण उपचार करून घेण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे आणि संबंधित विभाग जे काही अधिकारी त्या ठिकाणी आहेत त्यांच्यावर, कारण की तो गुन्हेगार सापडलेला नाही, गुन्हेगार पळून गेलेला आहे। गुन्हेगार पळून जाणं म्हणजे हे अजून गंभीर बाब आहे आणि त्याला पोलिसांच्या तपासात अजूनही त्याला तो सापडलेला नाही। अध्यक्ष महोदय, 13 वर्षाची ती मुलगी जी आहे, वडगाव पान म्हणून गाव आहे संगमनेर तालुक्यामध्ये, ती शाळेतून जात असताना सायकलवरून पाठीमागून एक मोटरसायकल स्वार आला आणि त्याने ती ॲसिड त्या मुलीच्या अंगावर फेकली। आता त्यामध्ये त्या बाजूला कुठे CCTV नाही, काही नाही, त्यामुळं मी कालच ज्या संदर्भात आम्ही सातत्यानं त्याची माहिती घेतोय, बहुतांशी तो मुलगा त्या गावातच असला पाहिजे, वडगाव पानचा राहणारा, असं साधारण एक संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। गावकऱ्यांची त्यासाठी आता आपण नाही, ते आता प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये त्यांना मेडिकल कॉलेजला ॲडमिट केलेलं आहे। चेहरा त्याचा विद्रूप झालेला आहे। तो 100% खर्च आपण त्या मुलीचा आपण मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुढची मोठी बातमी आपण बघूया। मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनो, आता तुमची खैर नाही। स्थायी समितीच्या बैठकीत वॉर्ड ऑफिसरच्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी झाली। वॉर्ड ऑफिसरला फोन केला तर फोन व्हॉइसमेलवरती जातो, उत्तर दिलं जात नसल्याचं म्हणत गणेश खणकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। अनेक प्रश्न उपस्थित केले, मात्र अजून सुद्धा उत्तरं दिली जात नसल्याचं म्हणत जर ऑफिसर उशिरा आले तर त्यांच्यावरती कारवाई करणार असं त्यांनी सांगितलंय। 90च्या दशकामध्ये त्यावेळेला वॉर्ड ऑफिसर सकाळी 8:30-9 वाजता आम्हाला वॉर्ड ऑफिसमध्ये दिसायचे। आता काही अधिकाऱ्यांची सवय सुटत चाललेली आहे। कोणी 10 वाजता येतं, कोणी 11 वाजता येतं, फोन व्हॉइस रेकॉर्डरवर असतात। हे चालणार नाही। जनता आपल्या कामांसाठी तुम्हाला फोन करत असते। जनप्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नासाठी तुम्हाला फोन करत असतात। तुम्ही वेळेवरती आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित असलं पाहिजे। रस्त्यावरती महापालिकेचे अधिकारी दिसलेच पाहिजेत। मी येथे महसूल खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचं महसूल मंत्र्यांनी विधान परिषदेत उघड केलेलं आहे। 155चा दुरुपयोग करून इतिहासातला सर्वात मोठा महसूल घोटाळा झाला असल्याची कबुली दिली आहे। दरम्यान संबंधितांवरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अनिल परबांनी केली आहे। अधिवेशन संपण्याआधी कारवाई करण्याचं आश्वासन बावनकुळेंनी विधान परिषदेमध्ये दिलं आहे। या प्रकरणामध्ये 38,027 आमच्या समोर आले। फक्त आम्ही 2,388 तपासले, एवढंच पकडलं आहे। त्यामुळं याच्यामध्ये जे माननीय परब साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की प्रचंड जे महसूल खात्यामध्ये आत्तापर्यंतच्या या जेव्हा प्रवासामध्ये सर्वात मोठी अनियमितता झालेली किंवा सर्वात गंभीर हे प्रकरण आहे। पुढच्या 7 दिवसामध्ये हे जे अतिगंभीर हे पहिलं प्रकरण, नंतर पुढच्या 3 महिन्यात पुढच्या अधिवेशनात महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र या सभागृहामध्ये दिसेल आणि मग याच्यामध्ये किती मोठा अधिकारी असेल, किती कुठलाही अधिकारी असेल, मी तिथल्या संघटनाशी बोललो आहे।
संघटनाला वाटतं आमच्यावर, आमच्या अधिकाऱ्यावर कारवाई करतात, आमच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करतात. मग संघटनाला दाखवणार आहे मी काय चालू आहे, त्याच्या संघटनेने बघितलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की खरं तर या राज्यांच्या 1.5-2 लाख परिवारांना त्यांचा हक्क जो गेला आहे तो परत मिळवून देण्याचा हा प्रश्न आहे. आज सभागृहामध्ये हे तर आम्हाला आजच्या असताना जे अधिकारी सापडले जातील गंभीर गुन्ह्यात, म्हणजे जे मरेपर्यंत फाशीच्या शिक्षेमध्ये बसतात, त्यांना तर कमीत कमी निलंबित करा. निलंबित केल्याशिवाय कसं चालेल? म्हणजे तुम्ही एका बाजूने मान्य करायचं की 200 परिवारांच्या आत्महत्येचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि इथे मंत्री त्यांना वाचवतात, त्यांना सस्पेंड तर करा. मी आपल्याला मान्यच केला आहे, असं बरोबर नाही. मान्यच केला आहे. मी सभागृह संपण्यापूर्वी या सभागृहात कारवाई घोषित करेल. मला थोडा 2-3 दिवस वेळ द्या, कुठेही लाकुना कारवाईचा राहू नये. आता प्रकरण आपल्या हाती सापडलेलं आहे, पूर्ण मासे सापडलेले आहेत, बिलकुल त्या ठिकाणी कुठलाच हे नाही आहे. पण मी एक वचन आपल्याला देतो, सभागृह संपण्यापूर्वी मी तुम्हाला संपूर्ण कारवाई या सभागृहात मी मांडणार आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांच्याकडून आलेलं वक्तव्य हेच दाखवते की सर्व विभाग किती दक्ष आहेत आणि अधिकारी किती फायदा घेत आहेत. लुटारू, बिल्डर, डेव्हलपर, लँड माफिया हे कशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेला लुटत आहेत किंवा महाराष्ट्राला लुटत आहेत, हे सगळं आता विमानतळावर कस्टम्स विभागाची मोठी कारवाई झाली आहे. मुंबई कस्टम झोन 3 कडनं 64 कोटींचे ड्रग्ज मुंबई विमानतळावरनं जप्त केलेत. बँकॉकवरनं मुंबईमध्ये आलेल्या 4 प्रवाशांवर ही कारवाई झाली आहे आणि या कारवाईमध्ये 64 कोटींचे ड्रग्ज मिळालेत. आता 4ही आरोपींना NDPSच्या कायद्याअंतर्गत अटक सुद्धा केलेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय, त्या ड्रग्जचे फोटो आता आपल्या समोर आलेले आहेत. नेपाळच्या पूर्वेला खोतांग जिल्ह्यामध्ये लँडिंगच्या वेळी एक हेलिकॉप्टर कोसळलंय. एअर डायनेस्टी कंपनीचं हे हेलिकॉप्टर आहे आणि हेलिकॉप्टरमधल्या सगळे 6 प्रवासी सुखरूप बचावलेत. जोरदार वारे आले, धूळ आणि कमी दृश्यमानता होती, त्याच्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जातंय. नेपाळ नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशीही माहिती आहे. जिल्हाधिकारी रेखा खंदेल यांनी स्पष्टीकरण दिलंय. ना माथी ठोक्यो नि. बातमीपत्र नाशिकमधनं आहे. नाशिकच्या बागलाण, ताहराबाद, मुल्हेर भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. या पावसाच्या वेळी जोरदार गारपीट सुद्धा झाली. यात गहू, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालं. अचानक वादळी वारा आला, पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे अनेक दुकानांचं नुकसान झालं. अगदी काढणीला आलेलं गव्हाचं पीक आणि काढून ठेवलेला कांदा यांचंही मोठं नुकसान झालं. वेळी अवेळी येणाऱ्या अस्मानी संकटामुळे आता इथले शेतकरी अगदी हवालदिल झालेत. युद्ध सुरू आहे आखाती देशात आणि त्याच्यामुळे गॅसचा देशभरामध्ये मोठी टंचाई तयार झाली आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झालाय. आता याचा फटका गाव खेड्यांनाही बसतोय. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यामध्ये हिवरा आश्रम इथे जवळपास 6000 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्यापैकी 3000 विद्यार्थी हे गुरुकुलमध्ये राहतात. त्यांचे दररोजचे 2 वेळचे जेवण हे आता चुलीवर बनवावे लागते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा असताना त्याचा फटका जो बसतोय तो आता निवासी शाळांना देखील बसतोय. परमपूज्य शुकदास महाराज यांचा हिवरा आश्रममध्ये निवासी शाळा आहे आणि या शाळेमध्ये जवळपास 3000च्या वर विद्यार्थी आहेत. मात्र आता त्यांच्या स्वयंपाकाचा जो फटका बसतोय तो थेट आता गॅसवरून चुलीवर आला आहे. याच संस्थेचे सचिव आपल्यासोबत आहेत. आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ. आता मला एक सांगा, अगोदर गॅसवर हे संपूर्ण स्वयंपाक होत होता, आता काय परिस्थिती आहे? कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी या संस्थेची स्थापना करताना आरोग्य, शिक्षण, कृषी या विविध क्षेत्रात कामाला सुरुवात केली. शिक्षणामध्ये आपल्याकडं 5 डिग्री कॉलेज आहेत, 3000 विद्यार्थी निवासी आहेत. या सगळ्यांचं दररोजचं 2 वेळचं जेवण, नाश्ता
येणारे भाविक आपलं भवर्ग तीर्थक्षेत्रसुद्धा आहे, पर्यटन क्षेत्रसुद्धा आहे. तर भाविकांसाठी पर्यटकांसाठी मोफत अन्नछत्र आणि विद्यार्थ्यांसाठीचं जेवण असं दररोज 3,000 ते 3,500 लोकांचा स्वयंपाक आपण इथं बनवतो. गेल्या काही दिवसापासून गॅसचा तुटवडा असल्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीनं जे आपण चुलीवरचंच जेवण म्हणतो तसं मोठा तवा मांडून चुलीची लाकडं त्यात टाकून लाकडांच्यावर हा स्वयंपाक बनवतो आहे. होतं काय की परीक्षेचे दिवस आहेत, मुलांच्या अभ्यासाचे दिवस आहेत. त्या लाकडाच्या तव्यावर केलेल्या स्वयंपाकाला उशीर होतो, त्याचा धूर होतो, त्याची उष्णता होते, महिलांनाही त्याचा त्रास होतो. विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उशीर होऊ नये, वेळेच्या आत जेवण मिळावं याची खबरदारी देखील आता हे निवासी शाळेचे सर्वच संचालक घेताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा. तर कर्नाटकची राजधानी बंगळुरू या ठिकाणाहून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. काही लोकांनी एका व्यक्तीला चक्क गोणीत बांधून कुरिअर करण्याचा प्रयत्न केलाय. व्यालीकावल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. 2 ते 3 तरुण एका कुरिअर कार्यालयामध्ये पोहोचले आणि त्यांनी सोबत आणलेली प्लॅस्टिकची एक मोठी गोणी हे पार्सल करायची असल्याचं सांगितलं. सुरुवातीला एखाद्या सामान्य पार्सलसारखंच ते वाटत होतं, मात्र कुरिअर कर्मचाऱ्यांना अचानक त्या गोणीत आत काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवलं आणि पार्सल उघडलं असता त्या गोणीमधून एक वृद्ध व्यक्ती बाहेर आली आणि इथल्या कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला. यावेळेला तो व्यक्ती अस्वस्थ झालेला होता, कारण त्याला श्वास घेताना मोठ्या प्रमाणात त्रास होत असावा. नवी मुंबई